हाय फ्रेंड्स, रायझिंग स्टार ट्युशन्समध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सायकोलॉजी 216 SYBA या विषयाचे IMP क्वेश्चन्स बघणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब जरूर करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, जेणेकरून YCMच्या विद्यापीठाचे जे अपडेट, प्रश्नपत्रिका किंवा होम असाइनमेंट असते ते तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळेल। प्रश्न नंबर 1, अवधान आकर्षित करणारे घटक स्पष्ट करा। 2, अवधानाचे प्रकार स्पष्ट करा। 3, संवेदन म्हणजे काय व स्वरूप स्पष्ट करा। 4, संवेदनावर प्रभाव पाडणारे घटक कोणते। 5, संवेदनातील संघटनाची तत्वे कोणती। 6, भ्रम, व्याख्या, प्रकार आणि कारणे द्या। 7, भ्रम व विभ्रम यातील भेद स्पष्ट करा। 8, अध्ययन म्हणजे काय, स्वरूप स्पष्ट करा। 9, अध्ययनाचे प्रकार कोणते। 10, प्रबलीकरण म्हणजे काय व प्रकार कोणते ते लिहा। 11, स्मृती म्हणजे काय, आवश्यकता स्पष्ट करा। 12, स्मृतीविषयक प्रारूपे स्पष्ट करा। 13, समस्या परिहार म्हणजे काय। 14, समस्या परिहाराचे तंत्र कोणते। 15, सर्जनशीलता म्हणजे काय। 16, सर्जनशीलतेचे मूल्य स्पष्ट करा। 17, बुद्धिमत्ता म्हणजे काय आणि बुद्धिमत्तेचे स्वरूप व प्रकार लिहा। 18, मनोदुर्बलता, व्याख्या आणि स्वरूप स्पष्ट करा। 19, व्यक्तिमत्व म्हणजे काय, स्वरूप, सिद्धांत स्पष्ट करा। 20, प्रेरणा म्हणजे काय, स्वरूप आणि सविस्तर सांगा। 21, भावना म्हणजे काय, स्वरूप स्पष्ट करा। 22, प्रेरणेचे वर्गीकरण स्पष्ट करा। 23, संघर्ष सोडवण्याचे अप्रत्यक्ष मार्ग स्पष्ट करा। मित्रांनो, मी तुम्हाला सायकोलॉजी या विषयाची SYBA याचे IMP क्वेश्चन्स दिलेले आहेत। त्याचे आन्सर्स, त्याची उत्तरे तुम्हाला आपल्या पुस्तकामध्ये भेटेल। तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।